ए पोदार BMS कॉलेज की जे महाराष्ट्रामधलं टॉपचं कॉलेज आहे. आता या कॉलेजमध्ये खूप कॉम्पिटिशन असते कारण कॉलेज एक नंबरचं आहे. तर त्यामुळं नेहमीसाठी मुलं चॉईस फिलिंग करताना काय करतात की या कॉलेजला नंबर 1लाच ठेवतात. म्हणजे जेव्हा आपण MBBS मुलांना मिळत नाही किंवा त्यांना रिपीट करायचं नसतं आणि BMS मध्येच त्यांचा इंटरेस्ट असतो, तर अशी मुलं याच कॉलेजला प्रेफर करतात. कारण या कॉलेजमध्ये म्हणजे टॉपचं कॉलेज आहे. तर त्यामुळं सगळं अकॅडमिक वगैरे सगळं चांगलं आहे. पण प्रश्न येतो की या कॉलेजचा कट ऑफ नेमका किती असतो, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. कॉलेजची फीस कमी आहे कारण हे एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे. आता जर सुरुवातीला आपण 24 आणि 25ला जर का कम्पेअर केलं, तर यामध्ये 375 मार्कावर झालेली ॲडमिशन आणि 317 मार्कावर झालेली ॲडमिशन अशा वेगवेगळ्या दोन ॲडमिशन आहे 2024 आणि 25च्या. तर ही कॅटेगरी आहे ST. पण रँक चेक करा, रँकमध्ये फरक पडलेला दिसतो आपल्याला. आता 375 317 हे ST कॅटेगरीसाठी साधारण तुमचा जो रँक आहे तर तो 4 लाखाच्या आसपास यायला पाहिजे. आता जर समजा आपण पुढची कॅटेगरी जर का पाहिली, तर यामध्ये पण आपल्याला काय दिसून येतं पहा, तर 2,27,000 रँक आहे आणि इकडं जवळपास 2,00,000च्या वर रँक आहे. मग आता हा स्कोअर 485, हा स्कोअर 404, तर ही कॅटेगरी आहे SC. मग साधारण तुम्ही 2 लाखापर्यंत जर का रँकमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला आरे पोदार चॉईस फिलिंगमध्ये टाकल्यावर मिळू शकतं. आणि कॉम्पिटिशनवर अवलंबून असतं की आपल्यावर आपल्या कॅटेगरीचे किती मुलं आहे. आता पुढच्या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर हा रँक जवळपास 1,05,000 ते 1,19,000च्या दरम्यान थांबतोय. स्कोअर जो आहे तर तो थोडा जास्त आहे. 24मध्ये 576 मार्क आहे आणि 25मध्ये 451 मार्क आहे. तर ही जी कॅटेगरी आहे तर ही आहे VJ. तर VJ कॉम्पिटिशन तर असतेच. आता समोरचा जर आपण विचार केला तर समोर आपल्याला दिसतं की जो रँक आहे तर रँकमध्ये बराच फरक पडलेला आहे. पण स्कोअर पहा, स्कोअर साधारण या दरम्यान यायला पाहिजे आणि रँक जो आहे तर तो साधारण 1,75,000च्या आसपास पाहिजे. कॅटेगरी आहे NTB. आता या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणते व्हिडिओज वगैरे जर पाहिजे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळे व्हिडिओज MBBSचे BMSचे एकानंतर एक बनवणं सुरू आहे आणि तुम्ही जी कमेंट करसाल तर त्या पद्धतीनं ते व्हिडिओ आपण अगोदर प्रेफरन्स देत जाऊ आणि अगोदर त्याला बनवत जाऊया. आता याची प्लेलिस्ट पण बनवणं सुरू आहे. आता पहा, पुढची जी कॅटेगरी आहे तर 1,48,000 रँक, 1,03,000 रँक, स्कोअर तुम्ही बघताय तर ही कॅटेगरी आहे NTC. ठीक आहे. आता पुढच्या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ही NTD कॅटेगरी आहे. रँक जो आहे तर तो जवळपास सेमच आहे. हा जो 24चा आणि 25चा रँक हा सेमच आहे. कॅटेगरी आहे NTD. आता पुढचा जर विचार केला आपण OBCचा, तर OBC मध्ये रँक पहा आणि स्कोअर पण एकदा चेक करा. नवीन असाल तर नक्की एकदा जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता SEBC मध्ये काय झालेलं आहे पहा, साधारण एक SEBC 24मध्ये आणि 25मध्ये हे तुम्हाला अशा पद्धतीने दिसतंय. ठीक आहे, 24 आणि 25. आता जी EWS आहे आपली, तर EWS वाल्यांसाठी साधारण रँक आणि स्कोअर तुम्हाला तो स्क्रीनवर दिसतोय. पुढची कॅटेगरी म्हणजे ओपन शेवटची, तर यामध्ये 86,000 रँक आहे आणि 88,000 रँक आहे. साधारण तुम्ही ओपनमध्ये असाल तर 85,000च्या आसपास रँक यायला पाहिजे. आज आपण थांबूया. ओके, बाय.